आपण नेहमीच ऐकतो भ्रष्टाचारानं देश पोखरलाय, पण भ्रष्टाचार किती भयानक स्वरूपात समाजाला छळतो हे समोर येत आहे। जेव्हा सामान्य माणूस, विशेषतः एक शिक्षक आपलं काम करून घेण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवतो, उसने पैसे घेतो, तेही फक्त सरकारी कागदपत्र मिळवण्यासाठी। हा प्रकार जेव्हा समोर आला त्यावेळी भ्रष्टाचारानं ही व्यवस्था किती पोखरली आहे याचा अंदाज येतो। ही सर्वांनाच विचार करायला लावणारी व हादरवून सोडवणारी घटना पुण्यात घडली आहे। याबाबतच विशेष वृत्त आपण जाणून घेणार आहोत। पुण्यात आज बुधवारी अशाच एका प्रकरणावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे। शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। यामागचं सत्य आणखीच वेदनादायी आहे। सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षकाला त्याचा शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी तब्बल 1 लाखाची लाच मागितली होती। सरकारी नोकरीत असलेल्या या शिक्षकासाठी एवढी मोठी रक्कम जमवणं अशक्य होतं, पण शालार्थ आयडी गरजेची होती। तो नसेल तर आपलं नुकसान होणार, यासाठी त्यानं 1 लाख रुपये कसेबसे जमा केले आणि त्या शिक्षकाला ऐपत नसताना देखील 1 लाख रुपये जमा करण्याची तयारी त्याने सुरू केली। मग आधी या शिक्षकानं आपल्या घरातील दागदागिने गहाण ठेवले, त्यातूनही पुरेसे पैसे मिळाले नाहीत। मग नातेवाईकांपुढे हात पसरले, यातूनच उसने पैसेही त्याने घेतले।